Good morning, everybody. आदरणीय व्यासपीठ, हरविंदर सिंग गव्हर्नमेंट, प्रिन्सिपॉल मसोडे सर, स्वाती मॅम आणि उपस्थित माझ्या बालमित्रांनो आणि शिक्षक वृंदांनो, आज खऱ्या अर्थाने हा जो कार्यक्रम आज इथं आयोजित केला तो कार्यक्रम गेले 7 वर्ष चालू आहे आणि दरवर्षी तुम्ही ह्या कॅम्पला उत्स्फूर्तपणे साथ देता त्याबद्दल सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मनपूर्वक असे आभार. आज पूर्वी एक पद्धत होती की सुट्टी लागली की मामाच्या गावाला जायचं, बरोबर की नाही? आठवतं तुम्हाला? तुमचे पप्पा सांगत असतील ना. तर पप्पांच्या काळात ते काय करायचे, तर मामाच्या गावाला वगैरे जायचे किंवा वेगवेगळ्या गावांना जायचे, नातेवाईकांना भेटायचे. पण त्याची जागा आता कुणी घेतली, तर समर कॅम्पने घेतली, बरोबर की नाही? कारण आणि आता आपली परीक्षा झालेली असते, परीक्षा झाल्यानंतर आता हा उन्हाळा, कडक उन्हाळा आहे आणि या कडक उन्हाळ्यामध्ये बराच वेळा आपण बरेच लोक इतर वेळेस घरी काय बघतो, तर मोबाईल बघतो, बरोबर की नाही? पण मोबाईल बघण्यामध्ये काय होतं, आपण 24 तास मोबाईल बघू शकतो का, तर नाही. आणि मोबाईल बघून परत ते त्रासदायक आहे ना, आपल्याला थोडंसं डोळ्याला वगैरे मोबाईल त्रासदायक आहे की नाही? मग आपण काय करतो की कुठे टाइमपास करायचा, मग काय करायचा, तर खरं सांगू का, 7 वर्षापूर्वी बालाजी इथल्या शाळेमध्ये सरांनी आणि आपले जे चेअरमन सर आहेत ना, सदाशिव अण्णा पवार, ह्या पवार सरांचं एक वैशिष्ट्य मी बऱ्याच वेळा बघतो की तुमच्या सारख्या सर्व विद्यार्थ्यांना ते नेहमीच, म्हणजे स्पोर्ट्स असेल, ड्रामा असेल, संगीत असेल किंवा वेगवेगळ्या अकॅडमीचे हे असतील, किंवा आत्ताच मला सरांनी सांगितले की काल नावरा इथे जे स्पर्धा झाल्या होत्या त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणून तुमचा पहिला नंबर आला तुमच्या शाळेचा, त्याबद्दल आमच्यातर्फे सर्वांतर्फे तुमच्या सर्वांचे, तुमच्या शाळेचे सर्व स्टाफचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कारण काय की कुठेतरी एक प्लॅटफॉर्म पाहिजे. आज होतं कसं की बऱ्याच शाळा, विद्यार्थ्यांना आवड असते परंतु शाळेतून तसा प्लॅटफॉर्म मिळत नाही. परंतु हे बालाजी जे आपल्या संस्था आहे तर त्या संस्थेमध्ये आम्ही बघितलंय की बऱ्याच वेळा इन्स्पायरेशन जे करतो की विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्तरावर नेऊन, म्हणजे बऱ्याच वेळा कॉम्पिटिशनला, मग पुण्यात असेल, दिल्लीला असेल किंवा मुंबईला असेल किंवा वेगळ्या राज्य याच्यामध्ये असतील, तर हे काय करतात, स्पॉन्सर करतात आणि त्यामुळे तुम्हाला स्कोप येतो. आणि आम्ही फेसबुकला वगैरे नेहमी बघत असतो की तुमची विद्यार्थी हे सर्व गोष्टीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे काय जाणवतात की पहिले एकतर म्हणजे नुसतंच असं याच्यामध्ये अकॅडमिकमध्ये नाही, अकॅडमिकमध्ये म्हणतो 10वीला तर 93 पॉईंट समथिंग पाडून एक पहिले ना 96 सॉरी मी 93 म्हणलो, 96.5 म्हणजे ते पण CBSE मध्ये. म्हणजे अशा प्रकारे अकॅडमिक ॲज वेल एज बाकीच्या याच्यामध्ये स्पोर्ट्समध्ये किंवा ॲक्टिव्हिटीमध्ये काय होतं, आपली शाळा कायमच तालुक्यामध्ये नाही तर मी म्हणतो राज्यामध्ये सुद्धा ही बऱ्यापैकी नावाजलेली अशी संस्था आहे. आणि प्रत्येक विद्यार्थ्याला एक अभिमान पाहिजे, कुठे कुठे मी शिकतोय तर बालाजी स्कूलमध्ये, असं आपण गौरवाने सगळ्यांना सांगितलं पाहिजे, बरोबर की नाही पोरांनो? हां, तुम्ही सांगता का नाही तुमच्या मित्रांना? सांगता ना काय, कुठे कुठे म्हणे मी शिकायला? हो, गौरवाने सांगायला पाहिजे, कारण आपल्या शाळेचा नावलौकिक हा फार मोठा आहे, बरोबर की नाही? कारण हे शिबिर का भरवतात, तर मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी खऱ्या अर्थाने हे काय आहे, व्यासपीठ म्हणलेलं आहे, बरोबर नाही? याच्यामुळे काय वाढतो, तुमची कॉन्फिडन्स लेवल वाढते, तुमचा आत्मविश्वास वाढतो, संवाद कौशल्य वाढतं, नेतृत्व गुण वाढतं, लिडरशिप क्वालिटी. तर लिडरशिप क्वालिटी डेव्हलप पण ह्या अशा समर कॅम्पच्या वेगवेगळ्या प्रोग्रामच्या माध्यमातून होत असतात. त्याच्यामध्ये आत्ता मॅडमने जस्ट सांगितलं तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ घेतले जाणार आहे, त्याच्यामध्ये मग जुने पण खेळ घेणार आहेत आणि नवीन पण खेळ घेणार आहेत. मग आता समर कॅम्प म्हणजे काय, तर फक्त मस्ती आहे का? ठीक आहे, मस्ती तर आहे, कारण तुमचं बालवय आहे, बालवय खेळायचं वय आहे, म्हणून तुम्ही काय करणार, तर खेळणार आहे, बागडणार आहे, मजा करणार आहे. कारण बघा आता परीक्षेचं टेन्शन नाही, सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू पाहिजे. सगळ्यांनी आपल्यासाठी पहिल्यांदा टाळ्या वाजवा बरं. छान.
कशासाठी वाजवले आपण? तर आपण नेहमी हसतमुख राहण्यासाठी. आणि आपण आता समर कॅम्पला कशासाठी आलेलो आहोत? तर एन्जॉय करण्यासाठी आलोय, बरोबर की नाही? हा, मग सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू पाहिजे आणि विदाउट टेन्शन, कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही. तर हसतमुख आपले हे 4 दिवसाचं जे शिबिर आहे ना, मस्त मजेने घालवायचं. 4 दिवस म्हणजे तुमका 4 वर्ष सारखे आपला तो आनंद आपला टिकला पाहिजे. त्याच्यामध्ये कुठली स्पर्धा असेल, संगीत असेल किंवा खेळ असेल, मैदानी खेळ